नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता 2023 लागू होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने खून केला असेल तर त्या व्यक्तीला भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 302 नुसार शिक्षा दिली जात असे. परंतु 1 जुलै 2024 रोजी भारतीय न्यायसंहिता 2023 लागू करण्यात आलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीने खून केला असेल तर भारतीय न्यायसंहितेमध्ये त्याबद्दल काय तरतूद केलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीने खून केला असेल तर त्याला कोणत्या कलमांतर्गत शिक्षा दिली जाईल यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 103 मध्ये खुनाची शिक्षेची तरतूद केलेली आहे. मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता मधील कलम 103 हे काय सांगते या संबंधीची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू. मित्रांनो, कलम 103 पोटकलम 1 नुसार जो कोणी कोणत्याही व्यक्तीस खून करेल किंवा त्या व्यक्तीची हत्या करेल तर असे करणाऱ्या व्यक्तीस मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल. तसेच दंडसुद्धा लागू शकतो. तसेच मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 103 पोटकलम 2 नुसार जो कोणी 5 किंवा अधिक व्यक्तीच्या गटाने वंश, जात किंवा समुदाय किंवा लिंग किंवा जन्मस्थान किंवा भाषा किंवा वैयक्तिक श्रद्धा किंवा इतर कारणावरून कोणत्याही व्यक्तीचा खून करतो तर असे करणाऱ्या गटातील सहभागी असलेल्या प्रत्येक सदस्याला मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही लागू शकतो. मित्रांनो, CSSSने 3 आवृत्त्याचे निरीक्षण केले आहे. त्यामध्ये हिंदूच्या मुंबई आवृत्त्या, टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेसने जानेवारी 2014 ते 31 जुलै 2018 पर्यंत भारतामध्ये मॉब लिंचिंग यामध्ये 109 घटना घडल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार यांनी दखल घेत भारतीय न्यायसंहितेमध्ये 103(2) मध्ये अशा व्यक्तींना गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस शिक्षेची तरतूद केलेली आहे. मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.